आपण पाहत आहात जनक्रांती वार्ता. जनतेच्या क्रांतीसाठी बुलंद आवाज, जनक्रांती वार्ता. काँग्रेसचा अल्पसंख्याक अध्यक्ष आहे आणि माननीय मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा आरक्षणविषयी जे आंदोलन चालू केलेलं आहे त्या प्रित्यर्थ मी मालेगावहून उमराण्याला सकल मराठा आरक्षणच्या जाहीर पाठिंबा देण्यासाठी इथपर्यंत मी आलेलो आहे आणि मला फार आनंद आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळेलच, त्यात काहीच शाश्वती नाही हे मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो. कारण कसं आहे, आज महाराष्ट्रात 15 कोटी लोकसंख्या धरून चाला, मी अंदाजे सांगतो, त्याच्यात 7 कोटी हा मराठा समाज आहे. किती? 7 कोटी आणि 8 कोटी इतर समाज आहे, त्याच्यात सर्व समाजाचे लोक आहेत. आणि मी हे सांगू इच्छितो की मराठा समाज हा मुसलमानांचा मोठा भाऊ आणि मुस्लिम समाज हा मराठा समाजाचा लहान भाऊ आहे. तर लहान भावाचं कर्तव्य काय आहे की मोठ्या भावाला जिथं काही हक्क नाही मिळून राहिला तर तिथं लहान भावाचं कर्तव्य आहे, त्याला पाठिंबा हा द्यायला लागतो. आणि आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र आणि पुरोगामी महाराष्ट्र आहे. तर याच्यात सगळ्यांना हक्क आहे आपल्या हक्क मागण्याचा सरकारकडे. सरकार कोणतंही राहू द्या, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त कोणत्याही समाजाला ज्याचा त्याचा हक्क हा मिळालाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती तालुक्याचा अध्यक्ष आहे. तर आमचे जे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत रवींद्रदादा जाधव यांना मी विचारून म्हणजे तुम्ही डायरेक्ट आपल्या अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतर्फे सकल मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे या प्रित्यर्थ जाहीर पाठिंबा देऊन टाकावा. तर मी तो पाठिंबा तुम्हाला जाहीर करतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय हिंद. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. कोण म्हणतं देत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.